नमस्कार मंडळी, मी सूरज पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो सूरज पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे अलिबागमधील प्रसिद्ध मंदिर कंकेश्वर येथे पाहायला. तर इथे येण्यासाठी तुम्हाला कार्लीखिंडी येथून आतमध्ये यावे लागेल. पुढे येऊन मापगाव हा फाटा लागतो आणि मापगावमधून तरी किती पायऱ्या असतील? 750 ते 800च्या आसपास पायऱ्या आहेत. तुम्हाला मागे बघायला भेटेल. इथे आल्यानंतर तुम्हाला गाडीची पण पार्किंग चांगली आहे. आता बघूया आपण वरती जाऊन. आणि वरती जो कुंड आहे त्यात पोहायला पण खूप मजा येते. वरती जाऊन आपण महादेवाचं दर्शन घेऊ आणि पूर्ण प्रवासात कशी मजा येते आणि कसा आपला प्रवास होतो ते पूर्ण व्हिडिओत तुम्हाला मी दाखवणारच आहे. म्हणजे हा काय आहे तो? हे रामकंदमूल फळ येते. रामकंदमूल फुल आहे का? म्हणजे कंदमूल खाण्यासाठी असतं? हा, हे खाण्यासाठी असतं, उपासाला चालतंय. वनस्पती असतात. वनस्पती कुठं म्हणजे आपल्याकडे भेटतो का? हे इकडं नाही, आंध्र प्रदेश श्रीशैलम इकडे भेटतं. हो का? म्हणजे झाडाच्या वरती येतो की कंदमूल? हे आतमध्ये असतं जमिनीत. हो का? किती मोठा असतो की एवढंच साईज असते? मुलाला लागतो काय असा वेलेला असतं ते. वेळ असतो म्हणजे वरती जमिनीच्या का खाली? खाली जमीन. हा, तेच बोलतोय. म्हणजे साईज एवढीच असते की असतं याच्यापेक्षा? साईज याच्यापेक्षा मोठे असतात, काही बारीक असतात. सगळ्यात मोठी साईज तरी किती असेल अंदाजे? असे 3 फूट 4 फूट असतात. 3 फूट 4 फूट असतं. हो काय? तेवढ्या लांबून इकडं तुम्ही इथलं कुठून आला? आम्ही संभाजीनगरचे. संभाजीनगरचे? औरंगाबाद. औरंगाबाद. ठीक आहे, चालेल. थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला थोडा अंतर पार केल्यानंतर इथं मागच्या साईडला बघता येईल. अगोदर बॅरिगेट्स वगैरे नव्हते, आता मध्ये चालायला बॅरिगेट्स वगैरे बनवलेले अर्धे. आपण थोड्याफार पायऱ्यावर आल्यानंतर इथं आपल्याला असा ओम नमः शिवाय नावाचा बोर्ड दिसेल. इथून नजारा बघता येईल तुम्हाला. अशी ती कुठली कंपनी? ती अलिबागची RCF कंपनी. आणि हा इकडचा थलवारचा पूर्ण. इथून तुम्हाला खंदेरी आणि उंदेरी हे दोन्ही किल्ले बघायला भेटतील. थकवा येतोय कारण कालच आपण 2 ट्रेक केल्यात, एक रतनगड आणि दुसरे मीरगड. तर पाय भरलेले आहेत. अक्षयनी जिम करून आलेला आहे, त्याच्यामुळे त्याचे पण पाय भरलेले आहेत. त्याच्यामुळे थोड्या अंतरावर आपण थांबतोय आणि वर जातोय. आज आपण वर जाऊन ब्रह्मकुंडात ब्रह्मकुंडात पोहणार सुद्धा आहोत. तर बघूया किती मजा येते. साईडला धरण डोंगर आहे. हा, रामधनेश्वरी आहे तिथं पण शिवायचं शंकराचं मंदिर आहे. सांगतो शंकराचं मंदिर आहे आणि भवानीनाथचं मंदिर आहे वरती. रामधनेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे वरती. अलिबागमध्ये माणिभूतीतून जायला रस्ता. मित्रांनो, आता आपल्याला अक्षयने जसं सांगितलं स्पॉट माहिती नाही, पण अक्षय इकडचंच आहे त्याच्यामुळे त्याला माहिती आहे. माणिभूते इथून तिथे धरण लागतो आणि त्या धरणाच्या वरती रामधनेश्वर हे मंदिर आहे. धरण आहे, वरतीच धरण आहे. तिथे एक रामधनेश्वर म्हणून मंदिर आहे. तर आपण लवकरच तिथे पण जाऊन भेट देऊ. तिथली पण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर घेऊन. मित्रांनो, आपण कंकेश्वर देवस्थानाच्या ज्या पायऱ्या होत्या त्या मगाशी चढायला सुरुवात केली. थोड्याफार पायऱ्या पूर्ण झाल्या. इथे आल्यानंतर बघा आपल्याला पाहायला भेटेल आता इथून पूर्ण परत 425 पायऱ्या बाकी आहेत आणि इथून परत उंची सुमारे 3750 फूट. तर तुम्हाला इथे ठिकठिकाणी बघायला भेटेल टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू, म्हणजे जे खराब पिंप होते त्यापासून कचराकुंडी बनवलेली आहे. म्हणजे इथं पण चांगल्या प्रकारे म्हणजे घाण वगैरे व्हायला नको त्याच्यासाठी या कचराकुंड्यांचा वापर करा. मित्रांनो, कंकेश्वरचा अर्धा रस्ता पार केल्यानंतर तुम्हाला पूर्ण असा हा अलिबागचा पूर्ण समुद्रकिनारा दिसेल. म्हणजे तरी किहीमपासून ते पूर्ण मांडवा जेटीपर्यंत हा तुम्हाला समुद्र किनारा बघायला भेटेल. तसेच दुसरी गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला मगाशी दाखवलं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू, म्हणजे इथे प्रत्येक ठिकठिकाणी कचराकुंड्या बनवल्या आहेत. तरी पण माणसाला बोलतात ना, जेवढी सुविधा द्याल तरी पण माणूस जिथे जाईल तिथे घाण करूनच राहील. इकडे बघा,
गवत तर दिसतंयच, पण गवतासोबत सर्वत्र तुम्हाला बिसलेरीच्या पाण्याच्या बॉटलही पडलेल्या दिसतात. म्हणजे कचराकुंडी असून सुद्धा त्या बॉटल कचराकुंडीत न टाकता निसर्गाची हानी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता म्हणजे हा नजारा खूप सुंदर दिसला असता जर फक्त इथे गवत असतं तर. आता जेव्हा सगळीकडे या प्लॅस्टिकच्या बॉटल दिसतात तेव्हा पूर्ण असं म्हणजे घाण वाटते. तर मित्रांनो, इथपर्यंत आल्यानंतर आता आपल्याला 350 पायऱ्या उरल्या आहेत आणि अजून उंची 2400 फूट आहे. इथे बघायला भेटेल आपल्याला कंकेश्वर देवाची पायरीची खूण. तिथे कंकेश्वर देवाची पायाची खूण होती. तर तिथे काय झालं आहे, ती अशी पायऱ्यांतच आहे. तर तिथे लोकांना माहीत नसल्याने लोक पाय देऊन जातात. तर तिथे काहीतरी असं बनवलं पाहिजे बॅरिकेड वगैरे छोटंसं, जेणेकरून लोक येता जाता त्या पायाच्या खुणावर पाय नाही देणार. ज्यांना माहिती आहे ते दर्शन घेऊन जातात, पण ज्यांना नाही माहिती त्याच्याकडून नकळत ती पाय पडले जाते त्याच्यावर. तर त्याच्यावर सुद्धा काहीतरी इथे केलं पाहिजे. काल केलेल्या 2 ट्रेक आणि आज कंकेश्वर देवस्थान. तर तुम्हाला बघता येतील पायऱ्या पूर्ण. आता जेवढं पण अंतर पार केलं आहे पूर्ण असा स्लोप आहे, त्याच्यामुळे थकायला खूप होतं आहे. पण खूप आलं आहे, खूप थकवा आला आहे. पण किती थकवा आला तरी महादेवाच्या दर्शनाने सर्व थकवा निघून जातो. चला आता वरती जाऊया. इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही जर सोबत पाणी जरी आणलं नसेल तर इथे तुम्हाला पिण्यायोग्य पाणी आणि फ्रेश होण्यासाठी पण पाणी मिळेल. इथून पाणी पिऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. ते बघायला भेटेल. म्हणजे असा एकदम भयानक टाईप नजारा आहे थोडा. हे इथं वेलींचं छोटंसं वन बनलेलं आहे. एकदम घनदाट वन आहे. समोरला बघतील तुम्हाला. माणसाला चालता नाही येणार किंवा या साईडून त्या साईडला जाता नाही येणार, एवढं घनदाट वन आहे. आणि या घनदाट वनात आपल्याला इथे वारूळ पाहायला भेटतील. आपण आतमध्ये तर नाही जाणार, आपण इथूनच फिरून जाऊया पुढे. आता आपल्याला वाटेत पालेश्वर मंदिर लागलेलं आहे. इथून शिव मंदिर सुमारे 150 पायऱ्या आणि 800 फूट उंच आहे. तर आपण मंदिरात दर्शन घेऊन पुढे जाऊया.
मगाशी वातावरण चांगलं होतं, आता पाऊस पडायला आले त्याच्यामुळे खरेदी करत होतो आणि खूप सारे माकडं आहेत. तर बघता येईल तुम्हाला त्यांचा आवाज वगैरे आणि त्यांचं म्हणजे रानातलं राहणारं राहणीमान. आता एवढं आपण बोलतो थोडं पावसात भिजल्यावर आपल्याला थंडी वाजते, पण रानात जी प्राणी राहतात ते यांना जीवासाठी कोणती जागा नसते. ते असेच जेव्हा पाऊस वगैरे पडतो तेव्हा झाडावर भिजत असते. आता धुकं आलेलं आहे त्याच्यामुळे दिसत नाहीत कुठे आहेत. जर पावसात दिसायला तुम्हाला दाखवेल जर दिसली तर.